गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ झालेली आहे आणि सकाळी सगळ्यात आधी मी झाडझूड करून घेतली, कारण की रांगोळीमुळे दाराबाहेर भरपूर कचरा झालेला होता. आणि त्यानंतर मग मस्तपैकी आंघोळ करून घेतली. आंघोळ झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी तर कपडे धुवून घेतले बाबा, कारण की प्रचंड प्रमाणात मोठे कपडे असतात. त्यामुळे म्हटलं आधी कपड्यांचं काम आवरून घ्यावं. त्यानंतर मग म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करू. काय करावं ते सुचत नव्हतं, तर मग काय केलं, मी मस्त वांग्याची भाजी केली हिरवी मिरची घालून. दिदू मनूलाही फार आवडते. बघा मी किती स्पीडमध्ये वांगे कापून टाकलेत ना. काय करणार, सकाळी अशी कामाला जाण्याची घाई असते. मिठाच्या पाण्यामध्ये वांगे असे धुवून घेतले आणि फक्त लसूण आणि हिरवी मिरची, त्या दुसरं काही नाही. आपण तरीसुद्धा भाजीची चव भाजीची कढई ते गरम करायला ठेवून दिली. तेलामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकून दिलेली होती आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडासा लसूण टाकला. लसूण मी इथे ठेचलेला नाही आहे बरं का, फक्त चॉप केलेला आहे. मस्त नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या परतून झाल्याच्या नंतर त्या तेलामध्येच मी टाकली हळद आणि धणे पावडर टाकल्याच्या नंतर मग मी वांग्याच्या फोडी होत्या अशा मस्त बारीक बारीक केलेल्या त्या कढईमध्ये टाकल्या आणि परतून घेतल्या. आणि अगदी एकही थेंब न पाणी टाकता मस्तपैकी वाफेमध्ये ते शिजवलं. थोडंसं वरून चवीला मीठ टाकलेलं होतं. आणि जोपर्यंत आपल्या भाजी शिजत नाही तोपर्यंत इकडे कणिक वगैरे मळून घेतलं, चपात्या बनवून घेतल्या. चपात्या झाल्याच्या नंतर आधी डब्बा पॅक केला आणि मग मी निघाली कामावर जायला. सगळा किचन बघा कसा क्लीन करून घेतलेला आहे. माझ्यानंतर दिदूला म्हणूला ताण नको. आणि हे झाली मी रेडी. आता सकाळी जाताना तर एवढी छान अवस्था आहे, पण संध्याकाळी इतकी दमलेली असते की संध्याकाळी माझ्यासाठी माझे दिदूबाळ म्हणते, मम्मी मी स्वयंपाक करते. आणि सगळा स्वयंपाक तिनेच केला. तिने बनवलेली होती डाळ पालक आणि चपाती. तिच्याही हाताला खूप चव आहे बरं का. खूप टेस्टी आणि खूपच छान स्वयंपाक बनवते माझी लेक. आणि मी किती भाग्यवान आहे की माझ्या लेकीच्या हातचं जेवते. त्यानंतर आम्ही देवबाप्पाला नैवेद्य दिला आणि मस्तपैकी असं देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर छान असं डाळ पालक चपाती भेंडीची भाजी असं जेवायला बसलो तिघी मायलेकी. आणि जेवणावर मस्त असा ताव मारला.